श्री स्वामी समर्थ मंडळी. बघा, सध्या अधिक मास सुरू आहे. तर अधिक मासामध्ये सासरवाडीच्या लोकांनी जावयाला काहीतरी दान द्यावं किंवा त्याचा मान सन्मान करावा, अशी एक परंपरा आहे. त्यामुळे कोणतं दान द्यायचं, कोणतं दान अधिक श्रेष्ठ आहे, कोणतं दान देऊ शकता, तुमच्या परीने कोणतं दान तुम्ही जावयाला देऊ शकता, या संदर्भातली माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ते दिलेले आहे. 33 प्रकारचे दान आहेत, 33 प्रकारच्या वस्तू आहेत. ते तुम्ही 33 प्रकारचे दान तुमच्या जावयाला तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बघा, आता महत्वाची गोष्ट म्हणजे जावयाने सुद्धा काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. काही नियम आहेत त्याच्यासाठी. व्यावहारिक ज्ञान आहे ते सुद्धा जावयाने त्याचं भान राखणं गरजेचं आहे. असे अनेक विषय आहेत. जवळजवळ 10 ते 15 नियम आहेत. ते जावयाने नक्कीच पाळले पाहिजेत, अन्यथा त्यांचा संसार मोडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अधिक मासात जावयाने या चुका करायच्या नाहीत. त्या कोणत्या चुका आहेत? चला तर मग आपण आता जाणून घेऊया. पूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती शेअर करा. तर बघा, जावयानं तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट आहे, जावयाने ठराविक वस्तूसाठी हट्ट धरू नये. बघा, अधिक मासामध्ये जावयाला सोनं, चांदी, पितळ किंवा शेती, जमीन, जनावरे, गायी, कपडे, चांदी, ताटं, हे काहीही अनेक वस्तू दान केल्या जातात. जशी ज्याची सासऱ्याची परिस्थिती आहे, त्यांच्या परिस्थितीनुसार सासरवाडीचे लोक जावयाला दान करतात, ते देतात, भेट देतात किंवा गिफ्ट देतात. मात्र जावयाने अशा गोष्टीसाठी कोणतेही मला हीच गोष्ट पाहिजे, तीच गोष्ट पाहिजे, या गोष्टीसाठी हट्ट धरू नये किंवा बायकोलाही त्रास देऊ नये. ही एक गोष्ट जावयाने नक्की ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. जे सासरवाडीचे जे लोक त्यांच्या परीने, त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या मनाने जे काय देतील, फुल नाही फुलाची पाकळी, जे काय असेल ते सहकुशीने, आनंदाने ते स्वीकार करणं गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे. अन्यथा जावयाने ते वस्तू नाकारणं, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, अशा काही गोष्टीसाठी हट्ट धरू नये, हे अतिशय महत्वाचं आहे. चला पुढे. त्यानंतरचा पुढचा नियम काय आहे? तर सोनं, चांदी याच्याशी लालुशी करू नये. म्हणजे काय? तर मला सोनंच पाहिजे, चांदीच पाहिजे, याच्याशी लालचीपणा हा जावयामध्ये नसावा. काही गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल हा लालचीपणा जावयाच्या अंगी नसावा. यामुळे जावयाचे जे काही दोष आहेत, गुणदोष आहेत, ते नक्की यातून दिसतात. त्यामुळे जावयाने सहकुशीने काही घ्यावं. लालचीपणा कोणत्याही वस्तूमध्ये, सोन्यामध्ये करू नये किंवा कोणत्याच वस्तूमध्ये लालचीपणा जावयाने करू नये. पुढची गोष्ट आहे, स्वतः कोणतीही मागणी करू नये. म्हणजे मला हेच द्या, मला तेच द्या, मला हेच दिलं पाहिजे, मला तेच दिलं पाहिजे, असा हट्ट धरू नये. अशा कोणतेही स्वतः मागणी करू नये. जे सासरवाडीचे लोक स्वतःहून त्यांच्यापर्यंत देतील ते स्वीकारावं, आनंदाने घ्यावं. त्यानंतर व्यसन करू नये. म्हणजे सासरवाडीला आल्यानंतर पूजनाच्या दिवशी किंवा कधीही जावयानं व्यसन करायचं नाही, आपला संसार मोडायचा नाही, त्याच्या बायकोला म्हणजे सासऱ्याच्या मुलीला हा त्रास द्यायचा नाही. दारू, गांजा, गुटखा, मावा, तंबाखू अशा प्रकारचे जे व्यसन आहेत ते व्यसन करायचं नाही. यामुळे जावयाची इज्जत, किंमत जाते आणि त्याचं नुकसान होतं. परिणामी त्याचा संसारही मोडू शकतो. त्यामुळे या गोष्टीची काळजी जावयानं घ्यायची आहे. दुसरी गोष्ट त्यानंतर आता आहे बघा, साडूसोबत ईर्ष्या करू नये. जर तुम्हाला साडू असतील, 2 असतील, 3 असतील, 1 असतील किंवा जे काय असतील ते, त्या साडूला ही वस्तू घेतली, मला ही वस्तू घेतली, साडू असा आहे, तसा आहे, साडूसोबत असं वागता, माझ्यासोबत असं वागता, मला असं का केलं नाही, त्याला असं केलं, अशी जी ईर्ष्या आहे ती साडूसोबत करू नये. कारण असू शकतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत हा दुसरा साडू असू शकतो, त्याच्या घरची परिस्थिती चांगली असू शकते, त्यामुळे त्याचा मानपान त्याच्या पद्धतीने सासरवाडीचे लोक करत असतील. तुम्ही जर गरीब असाल तर तुम्हाला थोडासा साध्या पद्धतीने आहे, त्या पद्धतीने करत असतील. किंवा जरी समान पद्धतीने केला तरी ज्या काही गोष्टी असतील ते साडूसोबत कोणत्याच गोष्टीत ईर्ष्या करायची नाही. यामुळे सुद्धा तुमच्या संसाराला, तुमच्या नात्याला तडा जाऊ शकतो. पुढची गोष्ट आहे बघा, सासरवाडीत जास्त दिवस राहायचं नाही. यामुळे तुमची किंमत कमी होते. अधिक मासाच्या महिन्यात किंवा कधीही सासरवाडीत तुम्ही पाहुणे म्हणून गेला आहात, पाहुणे म्हणून राहायचं आहे आणि चांगलं राहायचं आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर सासू सासऱ्यांना त्रास द्यायचा नाही. सासू सासऱ्यांना किंवा सासरवाडीच्या नातेवाईकांना
कोणालाही तुम्ही अधिक मासात म्हणा किंवा इतर कोणत्याही काळात सासऱ्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास द्यायचा नाही, त्यांचं मन दुखवायचं नाही, तर ते तुम्हाला तुमच्यासोबत सुद्धा आनंदाने राहू शकतात. शिवाय मेहुणीला सुद्धा त्रास द्यायचा नाही, बायकोला जाच करायचा नाही, मित्रांसोबत तुलना करायची नाही. म्हणजे कसं, बघा आता एकाने तुम्हाला अधिक मासामध्ये कोणती वस्तू घेतली, तर मला हेच वस्तू पाहिजे होती, तीच वस्तू पाहिजे होती, किंवा जी काय वस्तू घेतलेली आहे त्याच्यामध्ये बिनकामाच्या चुका काढणे, अशी आहे, खराब आहे, कमी क्वालिटीची आहे, मला आवडलेली नाही, मला हे नको, मला ते नको, मी हे सांगितलं होतं, मला हेच ते केलं नाही, या दृष्टीनं सासू सासऱ्यांना न बोलता बायकोला त्या गोष्टी बोलून दाखवणं आणि बायकोला यावरून जाच करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे हे तुम्ही करायचं नाही, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. शिवाय मेहुणीसोबत तुमचं नातं चांगलंच असलं पाहिजे, मेहुणीला सुद्धा त्रास द्यायचा नाही. दुसरी गोष्ट, मित्रांसोबत तुलना करायची नाही. म्हणजे तुमचे मित्र काही जर श्रीमंत असतील आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांना अंगठी दिली, गाडी दिली, घोडा दिली, कार दिली, BMW दिली, विमान दिले, हेलिकॉप्टर दिलं, रेल्वे दिली, जे काय गिफ्ट दिलं, भेट दिली असेल अधिक मासात म्हणा किंवा इतर कधीही, तर आणि तुमच्या सासरवाडीच्या लोकांनी त्यांची परिस्थिती गरीब असेल आणि तुम्हाला त्यांच्या पद्धतीने त्यांनी काय जे काय त्यांच्यापर्यंत त्यांनी वस्तू दिलेली असेल, तर त्या ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये मित्राला हे दिलं, माझ्या मित्राला ते दिलं, मला काय दिलं नाही, अशी तुलना करणं पूर्णपणे साफ हे चुकीचं आहे. तर अशी तुलना करायची नाही. कारण सासरवाडीचे त्यांच्या परीने त्यांना म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, जे तुम्हाला आवडतंय ते. माझा याच्यामध्ये कोणताही हट्ट नाही, मागणी नाही किंवा काही नाही, असं तुम्ही तिथं म्हणू शकता. यामुळे तुमची इज्जत वाढेल. अन्यथा तुम्ही अशा ज्या चुका केल्या तर तुमची इज्जत कमी होईल आणि तुम्हाला जे मान मिळणार आहे तो मनापासून मिळणार नाही आणि त्यातून आनंदही तुम्हाला मिळणार नाही. महत्वाची गोष्ट आहे बघा, सासऱ्याची परिस्थिती पाहावी. तुमच्या सासऱ्याची परिस्थिती काय आहे हे तुम्ही पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच तुम्ही पावलं उचलणं किंवा शांत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर सासऱ्याची परिस्थिती नसेल म्हणजे कसं, अंथरूण पाहून पाय पसराय, अंथरूण तुमचं एवढं आहे आणि तुम्ही पाय पसरताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. सासऱ्याची हालाकीची परिस्थिती असेल तर त्यांना पूर्णपणे तुम्ही सांगायचं की तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही जे काय असेल ते करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल, मला काय राग नाही. परंतु सासऱ्याच्या परिस्थितीच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर तुम्ही जाऊन डिमांड करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर स्वाभिमान तुमचा गमवायचा नाही. तुमचा स्वाभिमान अतिशय महत्वाचा आहे. स्वाभिमानाने राहायचे, ताटमानेने राहायचे. स्वाभिमान तुमचा कुठेही गमवायचा नाही, लोभापायी पैशापायी. त्यानंतर बघा, दिलेल्या वस्तूचा खुशीने स्वीकार करा आणि योग्य वापर करा, मोडतोड करू नका. काय अतिशय महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी. तुम्हाला जर बघा एखादी गोष्ट त्या ठिकाणी दिली सासू सासऱ्याने, तर त्या वस्तूचा योग्य वापर करायचा आहे. ती वस्तू आनंदाने स्वीकारायची, घ्यायची आहे आणि त्या वस्तूचा वापर करायचा आहे चांगला. नाहीतर ती आणायची, घरी आणायची, मोडायची, तोडायची, आवडली नाही म्हणून, तर असले प्रकार करायचे नाहीत. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही अधिक मासात किंवा इतर महिन्यातही तुम्ही लक्षात ठेवणे आणि त्यानुसार राहणे हे अतिशय गरजेचं आहे. याच्यामुळे काय वादविवाद झाला तर तुमचा संसार मोडू शकतो. तर ह्या अतिशय महत्वाच्या टिप्स होत्या आणि जावयासाठी हे काय, या चुका करायच्या नाहीत. सर्वांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोचवा. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.